पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात मोठ्या राजकीय बातम्या। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। तर सह्याद्रीवरील बैठकीत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचाही घेण्यात आलेला आहे आढावा। डिझेलचा मुद्दा काही ग्रामीण भागांमध्येच आहे, काहींकडून डिझेलचे साठे बाजार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, योग्य नियोजन करण्याचे आदेश दिल्याचंही मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। अल्निनोमुळे एका जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस असू शकतो किंवा नसूही शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। तसेच पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात आधी काळजी, मुख्यमंत्र्यांची माहिती। सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांची काल बैठक झाल्याची सूत्रांची माहिती समोर। राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्याने बसणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तटकरे यांच्या बैठकीत यावेळेस पार्थ पवारही उपस्थित असल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यासंदर्भात सुनेत्रा पवार आणि तटकरेंच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। नव्या कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडेंसह हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांना संधी मिळणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलबेल नाहीये। राष्ट्रवादीतील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात आहेत, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। तर शिरसाटांच्या बोलण्यात तथ्य नाहीये, उमेश पाटील यांनी शिरसाटांचा दावा फेटाळला। कॉकरोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट सस्पेंड। अपेक्षेप्रमाणे कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट हॅक झालं। अकाउंट सस्पेंड झाल्याची कॉकरोच जनता पार्टीचे दिपके यांची पोस्ट। तरुण अस्वस्थ असल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीला समर्थन। कॉकरोच पार्टीवरती मोदींनी भाष्य केलं पाहिजे। कॉकरोच पार्टीच्या वाढत्या प्रतिसादावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांकडून कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटचा फोटो पोस्ट। ही देशातील असंख्य झुरळांची ताकद आहे। तरुणाईच्या मनातील असंतोष, वाढत्या फॉलोअर्स संख्येवरून रोहित पवार यांची पोस्ट। आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। विकास लवांडेंना पोलिसांकडून अटक। धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक। राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांकडून अटक। चोर सोडून संन्याशाला फाशी। पोलिसांच्या कारवाईवर विकास लवांडेंची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून देखील कारवाईचा निषेध। शरद पवार यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही। पार्थ पवार तरुण नेतृत्व, तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। पवारांच्या भेटीवरून सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। 2008च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता। पुराव्याअभावी ठाणे सत्र न्यायालयाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता। कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। महाराष्ट्रामध्ये सत्ता कधी येईल हे माहीत नसतानाही ओवेसी तयारी करत राहतात। बीएलए नोंदणीवरून संजय शिरसाट यांच्याकडून नसदुद्दीन ओवेसींचं कौतुक। काही दिवसांपूर्वी ओवेसींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या नगरसेवकांची घेतली होती बैठक। सांगलीमध्ये जयंत पाटील यांच्याकडचे सगळेच भाजपात येतील। आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। ईश्वरपूरचे किती नगरसेवक झेडपी सदस्य फुटतात ते बघा। सांगली पालिकेतील 2 नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानंतर पडळकरांचा इशारा। प्रसाद लाड यांच्यासह काही भाजपचे नेते उद्या जरांगे पाटलांची भेट घेणार। प्रसाद लाड आणि जरांगे पाटलांची उद्या अंतरवालीमध्ये भेट होईल। जरांगे पाटील 30 मे पासून अंतरवालीमध्ये उपोषण करणार आहेत। जरांगेंच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाचा गैरफायदा घेतला, अजय बारसकरांचा आरोप आहे। अंतरवाली सराटीचे सरपंच तारक यांनी 27 एकर जमीन खरेदी केली। आंदोलनानंतर पांडुरंग तारक यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला, बारसकरांचा सवाल। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी आहे। नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद आहे। विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा। राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड आणि पुणे रायगड सोबतच रत्नागिरीच्या देखील जागेवरती दावा केला जातोय। विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे। मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्री निवासस्थानी बैठक होणार आहे। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याचं समजतंय। छत्रपती संभाजीनगर जालन्यातील विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका, भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी आहे। सूत्रांची माहिती आहे, इथून निवडून जाण्यासाठी भाजपकडे एक हाती बहुमत आहे।
जालना छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। जालना छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करण्याचे संकेत आहेत। भाजप नेते संजय केणेकरांकडून जागेवर दावा करण्याचे संकेत आहेत। आमच्याकडे मतांचा आकडा आहे, त्यामुळे ही जागा आम्हालाच हवी आहे, आम्हीच ती जागा लढवणार, केणेकरांकडून स्पष्ट। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची भाजपकडे 7 जागांची मागणी आहे, तर राष्ट्रवादीने भाजपकडे 3 जागा मागितल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाणे आणि पुण्यातील जागांवरून वाद होण्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरलेला नाहीये, मंत्री उदय सामंतांचं हे वक्तव्य आहे। निवडणुकीसंदर्भात प्रस्ताव दिलेला आहे, 2 दिवसात कोण किती जागा लढणार हे स्पष्ट होईल। महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चांवरती उदय सामंत यांची प्रतिक्रिया। सोलापूर विधान परिषदेच्या जागा काँग्रेसने लढवण्याची मागणी केली आहे। काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णींची सपकाळांकडे मागणी आहे। मागील निवडणुकीमध्ये या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला होता। काकासाहेब कुलकर्णी यांची ही प्रतिक्रिया आहे।